लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये सहकार महर्षी T20 क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरू झालाय. तर सहकार महर्षी क्रिकेट स्पर्धा ही क्रीडा रसिकांसाठी मोठी मेजवानी आहे, असं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये तरुणांना करिअरसाठी सर्व संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 25 वर्षांपासून जय हिंदच्या वतीनं सहकार महर्षी क्रिकेट चषकाचं आयोजन होत असून संपूर्ण मैदानावर हिरवळ, टर्फ, विकेट यासह राज्यभरातील नामांकित खेळाडूंचा सहभाग. यामुळे ही स्पर्धा राज्य पातळीवर लौकिकास्पद ठरली असून पुढील 15 दिवसामध्ये क्रीडा रसिकांसाठी मोठी मेजवानी ठरणार असल्याचं आयोजक तथा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय. क्रीडा संकुलामध्ये जय हिंद लोक चळवळ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीनं सहकार महर्षी T20 क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालं. यावेळी संस्थापक माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे गिरीश मालपाणी, ओंकार सोमाणी, सुधाकर जोशी, के थोरात, रामहरी कातोरे, वैभव शहा, कल्पेश मेहता, राजेंद्र काजळे, राहुल गडगे, विश्वासराव मुर्तडक, नितीन अभंग, गणेश मादास, संकेत शहा, ॲडव्होकेट सुहास आहेर, अमर कतारी, नितीन अभंग, शैलेश कलंत्री, आसिफ तांबोळी, मनीष माळवे, संदीप लोहे, अंबादास आडेप यांसह क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी हजर होते. राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं हे 25वं वर्ष आहे आणि स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेने 98-99 साली ही क्रिकेट टुर्नामेंट संगमनेर येथे सुरू झाली आणि त्यावेळेस तर तिच्या ग्राउंडची परिस्थिती नव्हती किंवा स्टेडियम नव्हतं किंवा कुठलेच सुविधा नसताना जय हिंद युवा मंचचे सर्व कार्यकर्ते यांनी ही क्रिकेट टुर्नामेंट खरं तर सुरू केली आणि कुठली परिस्थिती आणि कुठली सुविधा नसताना सुरू झालेली ही क्रिकेट टुर्नामेंट आज या ठिकाणी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल इथे होत आहे. आता अनेक लोकांना प्रश्न पडतो की या क्रीडा संकुलचं नाव भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल का बरं आहे. तर त्याचं कारण आहे की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांच्या आग्रहामुळे हे स्टेडियम इथं झालेलं आहे. ही शेतकी संघाची जागा शेजारी होती, 1 एकर जागा शेतकी संघाची होती आणि ही उर्वरित जागा गोखले एज्युकेशन सोसायटीची होती. या सगळ्यांशी चर्चा करून दादांनी या ठिकाणी स्टेडियम करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून त्यांच्या आग्रहास्तव हे स्टेडियम इथं झालेले. नाहीतर बरेच तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा संकुल जे झाले ते कुठंतरी आजूबाजूला कोपऱ्या कापऱ्यात झालेले आहेत, तिथं आता काही परिस्थिती नाही आणि म्हणून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल जे आहे हे संगमनेर तालुक्यातलं तालुका स्तरावरचं सगळ्यात उत्तम असं क्रीडा संकुल आहे आणि त्याची ही टुर्नामेंट या ठिकाणी पार पडते आहे. आपण सर्वजण त्यासाठी आलेले आहात. इथे मालपाणी उद्योग समूहाचे गिरीश भाऊ मालपाणी या ठिकाणी आलेले आहेत, के थोरात साहेब या ठिकाणी आलेले आहेत, ओंकार सोमानी या ठिकाणी आलेले आहेत, त्याचबरोबर कल्पेश भाई मेहता, वैभव शेख शहा आणि त्यांच्या सर्व सर्वोदयची टीम या ठिकाणी आलेली आहे. त्याचबरोबर राजू काका काजा या ठिकाणी आहेत, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन जोशी साहेब आहेत, राहुल शेठ गडगे आहेत. सगळेच या ठिकाणी आता सगळ्यांचा नामोल्लेख मी काही करत बसत नाही आणि आम्ही मागच्या 3 वर्षापासून अजून एक निर्णय घेतला की लिमिटेड स्पॉन्सर असं आम्ही एक हे केलेलं आहे. म्हणजे तेवढेच आमचे 13-14 लोक आहेत त्यांच्याकडूनच आम्ही स्पॉन्सरशिप घेतो. ते पण न
झिजकता दरवर्षी आम्हाला मदत करता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो, कारण तुमच्या मदतीशिवाय या स्पर्धा होणं शक्य नाही. पण त्या ठिकाणी क्युरेटर आहेत ते खास पुण्यावरून इथं आलेले आहेत. ते इथं येतात, आपल्याला सगळी मदत करतात. त्याचबरोबर इथले जे लोकल आपली सगळी टीम आहे, मग याच्यामध्ये आसिफ तांबोळे असेल किंवा मनीष माळवे असतील आणि संजय गांधी नगरमधले इथे जे सगळी मुलं असतील, हे सगळे कंटिन्यू इथे मेंटेनन्सचं काम करतात. ते आहे म्हणून हे संगमनेराचं ग्राउंड आतापर्यंत टिकून आहे. त्यामुळे या ग्राउंडमध्ये काय परिस्थिती झाली असती त्या सांगता येत नाही. निवडणुका आल्या की पहिलं आमचं भांडण जे आहे ते इथल्या प्रशासनाबरोबर होतं, कारण ते निवडणुकीच्या काळात हे ताब्यात घेतात स्टेडियम आणि मग ते इथं खड्डे कर काही कर अशा वेगवेगळ्या गोष्टी करतात. तर आपण त्यांना ते करून देत नाही आणि त्याच्यामुळे हे ग्राउंड आता मेंटेन या ठिकाणी राहतं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप लोहे यांनी केलं, तर अंबादास आडेप यांनी सर्वांचे आभार मानले. पहिल्या सत्रामध्ये SMBT कॉलेज नंदी हिल विरुद्ध जिजामाता क्रिकेट अकॅडमी यांच्यामध्ये सामना खेळवला गेला. या T20 क्रिकेट स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनामध्ये क्रीडा संकुलाच्या संपूर्ण मैदानावर आंतरराष्ट्रीय सामन्याप्रमाणे लॉन तयार केली गेली आहे आणि टर्फ विकेट बनवली गेली आहे. तर VIP बैठक व्यवस्थेसह 10,000 नागरिकांसाठी प्रेक्षक गॅलरी, संगीत वाद्य, आकर्षक सजावट, ऑनलाईन प्रक्षेपण, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था अशा परिपूर्ण तयारीमुळे ही स्पर्धा आकर्षणाचं केंद्र ठरतीये. या स्पर्धेत संगमनेरचे भूषण अजिंक्य रहाणे यांसह विविध राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. क्रीडा संकुलामध्ये सर्वांसाठी मोफत प्रवेश असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी लाभ घ्यावा असंही आवाहन केलं गेलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. मारुती इंटरप्राइजेस. आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील. तसेच 6 वार आणि 9 वार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध. ड्रेस मटेरियल मिळेल. प्रोप्रायटर मारुती सोनवणे. ठिकाण राजापूर, हनुमान मंदिराजवळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. 97 30 58 31 84 आणि 86 05 86 96 25.